नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जीएसटी कर प्रणाली आज मध्यरात्रीपासून देशभरात लागू होते. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अर्थातच वस्तू आणि सेवांच्या दरात या कर प्रणालीमुळे काहीसा फरक पडणार आहे. ही कर प्रणाली आणि त्याची अंमलबजावणी याबाबत व्यापारी, विक्रेते, व्यावसायिक विशेषतः किरकोळ व्यापारी आणि विक्रेत्यांमध्ये चांगला संभ्रम आहे. ते काहीसे गोंधळलेले आहेत. हे जीएसटीमुळे नेमकं काय बदल होतील, कोणत्या अडचणी संभवू शकतात याची जनजागृती करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आज सुद्धा आपण आपल्यासोबत काही गारमेंट व्यापारी आहेत. सुनील शहा त्यांचं प्रतिनिधित्व करणार आहेत. त्याचबरोबर निलेश सेठी आहेत नागपूरहून आपल्यासोबत. त्याचबरोबर कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे BC भारतीय हे आपल्यासोबत, त्यांच्यासोबत काही व्यापारी आहेत, ते आपल्याशी चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर आपले जीएसटी तज्ज्ञ किरण गारकर आहेत आणि गजानन खानंदे सर आहेत, विक्री कर उपायुक्त. ते देखील आपली मतं आपल्यासोबत जे काही प्रश्न उपस्थित होतील या चर्चेमध्ये ते मांडणार आहेत. मला सुरुवातीलाच जायचं सुनील शहा यांच्याकडे. गारमेंट्सचा जो व्यापार आहे, विशेषतः रेडीमेड कपडे, त्यांच्यामध्ये त्या व्यापाऱ्यांसमोर जीएसटीमुळे काय प्रश्न उभे राहिलेले आहेत सध्या? व्यापाऱ्यांमध्ये खूप गोंधळ असं झालंय, कारण की एकतर हे डिस्क्रिमिनेशन झालंय 1000च्या आतमध्ये आणि 1000च्या वर. म्हणजे डिस्क्रिमिनेशन म्हणजे 5% लागले 1000च्या आतमध्ये, 12% लागले 1000च्या वर लागले. तर ह्याच्यात जो डिवाइड अँड रूल पॉलिसी आहे दॅट इज द वर्स्ट पॉलिसी. कारण आता तो मॅन्युफॅक्चरिंग करणार 800 रुपये, त्याची MRP येणार 1300 रुपये. तर रिटेलरने 12% भरावे आणि मॅन्युफॅक्चरने 5% भरावे. आता हा जो अंतर आहे हा खूप मोठा आहे. त्याचं काही डेफिनेशन कोणालाही अजून कळलं नाहीये. तो ऍक्च्युअल मध्ये मार लागतोय रिटेलरला आणि नंतर हे खूप चांगल्या पद्धतीने बोलतील की तुम्ही जरा MRP वाढवून घ्या. MRP वाढवून घ्या म्हणजे एंड युजरला म्हणजे कन्झ्युमरला सुद्धा ते मागच होणार आहे. बरं गारकर सर, आपण थोडंसं गणित मांडून थोडंसं एक्सप्लेन करूया की नेमकं काय होतंय, हा प्रश्न कसा आहे? तयार कपड्यांचा हा मुख्यत्वे प्रश्न आहे. सुनील सरांचं असं म्हणणं आहे की जो मॅन्युफॅक्चरर आहे तो 800 रुपयाला एखादा रेडीमेड गारमेंट आहे, शर्ट आहे किंवा कुर्ती आहे, ती 800 रुपयाला विकतोय. सध्या जी दराचे रेट ठरवण्यात आले आहेत जीएसटीचे, त्याच्यामध्ये जर 1000 रुपयापर्यंत रेडीमेड गारमेंट असेल तर 5% दर लागणार आहे जीएसटीचा. आणि जर ती 1000 पेक्षा जास्त असेल तर त्याच्यावरती 12% कर लागणार आहे. सुनील सरांचं असं म्हणणं आहे की हे जे 800 रुपये आहेत, हे 800 रुपयाला तो माल विकत असल्यामुळे तो 5% म्हणजे 40 रुपये लावून माल विकणार आहे. म्हणजे तो 840 ला यांच्या घरात माल येत असताना किंवा यांच्या दुकानात माल येत असताना तो 840 ला येणार आहे. परंतु हा माल जेव्हा फेर विक्री होणार किंवा हे जेव्हा रिटेल शॉप मध्ये त्याची विक्री करणार तर कदाचित त्याच्यावरती टॅग आहे 1200 रुपयाचा. यांच्या हातात विक्रीची किंमत 1200 रुपये, विच इज मोर दॅन 1000. त्याच्यामुळे 1200 वरती यांना 12% प्रमाणे 144 इतका कर वसूल करावा लागणार आणि भरावा लागणार. म्हणजे अल्टिमेटली इन द हँड्स ऑफ कस्टमर 1344 रुपये त्या ग्राहकाला भरावे लागणार. यांचं आजच्या तारखेला असं म्हणणं आहे की 144 आणि 40 याच्यातली गॅप किंवा याच्यातला मार त्यांच्या दुकानांना किंवा विक्रेत्यांना सहन करावा लागेल. बरं, किमतीमध्ये आपण आता एंड युजर जो आहे, आपला कन्झ्युमर आहे, त्याच्या दृष्टीने आपण थोडासा विचार करूया की किमतीमध्ये यापूर्वी ही किंमत कशी असू शकली असती आणि आता ती कशी असणार आहे? यापूर्वी काय टॅक्स होते? याच्यापूर्वी सरसकट 6% एवढा दर होता MVATचा. आणि जी रेडीमेड गारमेंटची किंवा टेक्सटाईलची इंडस्ट्री आहे त्याच्यावरती एक्साईज नव्हता. म्हणजे त्यांना स्ट्रेट अवे फक्त 6%चा टॅक्स भरायला लागायचा. म्हणजे 1200 रुपयाची जेव्हा त्यांची विक्री होती तेव्हा 1272 रुपये दुकानदार कलेक्ट करत होता आणि 848 रुपये एवढे मॅन्युफॅक्चरर त्याच्याकडून घेत होता. त्यामुळे त्याला भरत असताना
24 रुपयाचाच कर भरणा करावा लागत होता. बर. आता ह्या 24 रुपयाच्या ऐवजी त्यांना 144 वजा 40 म्हणजे 104 रुपये कर भरणा करावा लागणार आहे. ओके. म्हणजे याच्यामध्ये गारमेंट व्यापारी जो आहे त्याला जर त्याच्या कंझ्युमर वरती बर्डन द्यायचं नसेल, बरोबर, तर त्याला ते स्वतःच्या त्यांना तो खिशावरती घ्यावा लागणार करावा आहे. लागेल. नाहीतर मग इन अ वे ते कंझ्युमरच्या खिशावरती येणार आहे. थिओरिटिकली बघायला गेला तर त्यांचं काहीच नुकसान नाहीये, कारण ते 144 वसूल करणार आहेत आणि 40 रुपये भरलेत, त्यांना 104 रुपये भरणा करायचा आहे. पण त्यांना मूळ प्रश्न जो आजच्या तारखेला समस्या भेडसावते ती अशी आहे की जेव्हा ते स्वतःच्या गिराईकाला सांगणार की मी 1200 वरती 144 लावून तुम्हाला 1344 ला माल देणार आहे, तेव्हा ते गिराईक त्याच्याशी अडून बसणार. ते त्याच्यावरती प्रिवेल अपॉन करणार की नाही तुम्ही आम्हाला 1200 लाच द्या. आणि जर ती 1200 ला वस्तू विकली जाणार असेल तर त्याच्यातला जो काही नफा आहे त्याचं इरोजन सुनीलबाईंच्या हाती होणार आणि दॅट्स वाय दे आर ऑल वरीड. बर. आपण नागपूरला जाऊया. BC भारतीय आपल्यासोबत आहेत, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे. भारतीय सर, तुमच्यासोबत काही व्यापारी आहेत. हे कोण व्यापारी आहेत आणि त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना काय काय अडचणी येणार आहेत? यहाँ पर सबसे पहले लकड़े वाले हैं. टिम्बर का व्यापार पूरा मध्य प्रदेश से टिम्बर आता है. मध्य प्रदेश वाला क्योंकि लोकल माल बेचता है तो CST, CGST और SGST लगाता है. नागपुर वाला महाराष्ट्र में होने के कारण वो इनपुट क्रेडिट नहीं ले पाता. ऐसी पोजीशन में लकड़ा उनका महंगा हो रहा है. ये एक बहुत बड़ा कॉज ऑफ कंसर्न है. ज्वेलरी वाले हैं. ज्वेलरी वालों का अभी तक टैक्स नेग्लिजिबल था. अब जॉब वर्क के ऊपर भी टैक्स लग रहा है और 3% टैक्स लग रहा है. ग्राहक दे पाएगा क्या, ये एक क्वेश्चन मार्क है. मेरे बाजू में चिल्लर किराना वाले भी बैठे हैं. इनके पास इतने सारे आइटम्स हैं, कौन से आइटम का HSN कोड क्या रहेगा, ये भी एक इशू है. हमारे पास महिलाएं बैठी है जो घरगुती कारोबार करती है. इनको अभी पूरी जानकारी नहीं है कि इनको कल से बिल कैसे बनाना. अकाउंटेंट्स हमारे पास नहीं है कि अकाउंटिंग कैसे करना. तुमचा प्रश्न लक्षात आलेला आहे भारतीय सर. आपल्यासोबत गजानन खानंदे सर आहेत, उपायुक्त आहेत विक्रीकर विभागाचे. आपण स्टेप बाय स्टेपनी सर त्यांचा प्रश्न घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी टिम्बरचा जो प्रश्न उपस्थित केलेला होता. प्रत्येक व्यापाऱ्याला आता इनपुट टॅक्स क्रेडिट अवेलेबल आहे. तो मध्य प्रदेशमधून जरी खरेदी करत असला तर मध्य प्रदेशचा व्यापारी त्याला IGST चार्ज करेल आणि महाराष्ट्राचा जो टिंबर व्यापारी आहे तो IGSTचं पूर्ण 100% इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊ शकेल. आणि त्यानंतर त्याला जर त्याने तिथेच पुन्हा महाराष्ट्रात विक्री केली तर SGST आणि CGST लावेल आणि महाराष्ट्राच्या बाहेर विक्री केली तर IGST लावेल. आणि GSTचा हा महत्त्वाचा फीचर आहे की ज्यामध्ये 100% इनपुट टॅक्स क्रेडिट अवेलेबल आहे. तिथे कुठेही व्यापाऱ्याला स्वतःचं नुकसान करण्याची गरज नाही. बेसिकली भारतीय सर, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. तुम्ही समाधानी आहात या उत्तरावरती? टिंबर व्यापाऱ्यांचा जो काही प्रश्न होता त्यावर? नहीं मैडम हेलो बोला. हेलो, आप बात समझे. मध्य प्रदेश का, छत्तीसगढ़ का फॉरेस्ट डिपार्टमेंट, क्योंकि वहीं पर प्लेस ऑफ सप्लाई और प्लेस ऑफ सप्लायर दोनों मध्य प्रदेश में है, तो वो CGST लगा रहा है और SGST लगा रहा है. हमारा व्यापारी वहाँ जाके जब माल लाता है तो वो CGST और SGST का उसको नहीं मिलता सेट ऑफ, क्योंकि वो IGST नहीं लगा रहा. ये प्रॉब्लम को समझने का प्रयास करें. तो इसमें टिम्बर 28% महंगा हो रहा है. खानंदे सर, क्रॉस बॉर्डर प्रॉब्लेम आहे. नाही, त्यामध्ये हरकत नाही. जर समजा भारतीय साहेबांचं असं म्हणणं आहे की तिथं फॉरेस्ट डिपार्टमेंट CGST SGST लावते, तर त्या बाबतीत फॉरेस्ट डिपार्टमेंटला चर्चा करून सांगता येईल की त्यांनी तो IGST लावावा, एक मुद्दा. किंवा आज GST मध्ये नोंदणी दाखला घेणे अतिशय सोपं आहे. एक सिंपल कंप्लायन्स आहे. साधारणतः अर्ध्या तासामध्ये रजिस्ट्रेशन होऊ शकतं. जर समजा महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांनी जर फॉरेस्ट डिपार्टमेंट तिथं कोऑपरेट करत असेल किंवा ते IGST चार्ज करत नसतील, त्यांना तर दोन्हीही रेट सेम आहे.
IGST 28% लावायचा आहे, CGST SGST सुद्धा 14% लावायचा आहे. त्यामुळे फॉरेस्ट डिपार्टमेंटला फक्त कंप्लायन्स करायचा आहे. तर बहुतांशी हा मुद्दा चर्चेने सुटू शकेल, ते IGST लावतील. पण जर समजा भरतीय साहेबांचं म्हणणं आहे की तो टेक्निकल प्रॉब्लेम आहे, प्लेस ऑफ सप्लायर आणि प्लेस ऑफ सप्लाय एकाच स्टेटमध्ये असल्यामुळे त्यांना CGST आणि SGST लावावा लागतो, हरकत नाही, हा प्रश्न सुटू शकतो. जर महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांनी एक तिथे सुद्धा नोंदणी दाखला जर घेतला मध्य प्रदेशमध्ये, तर तिथं सुद्धा ते CGST SGSTचं क्रेडिट घेऊन नंतर स्वतःलाच महाराष्ट्रामध्ये बिल करून तो मुद्दा सोडवू शकतात. म्हणजे तो सोल्युशन नाही असा मुद्दा नाही, म्हणजे तांत्रिक अडचणी मात करता येते. भारतीय सर, तांत्रिक मुद्द्याचं सुद्धा उत्तर दिलेलं आहे त्यांनी. तुम्ही याच पद्धतीने करू शकता का? त्यांनी मध्य प्रदेश मधला एक नोंदणी दाखला घेण्याचं तुम्हाला सोल्युशन दिलेलं आहे. नहीं मैडम, हेलो, बोला बोला बोला, तुमचा आप आवाज एक येतोय. चीज देखिए, मैं छत्तीसगढ़ में रजिस्ट्रेशन लूं, मैं मध्य प्रदेश में रजिस्ट्रेशन लूं, मैं आंध्र प्रदेश में रजिस्ट्रेशन लूं, मैं कितने रजिस्ट्रेशन लूंगा और हर जगह का कंप्लायंस करूंगा. ये बोलना बहुत इजी है कि सोपा है, मगर फिर कंप्लायंस करना. मला वाटतं खानंदे सर त्यांनी अगदी सहज साधी गोष्ट मांडलेली आहे, कारण नागपूर ही अशी जागा आहे, 2-3 राज्य अगदी संलग्न जवळ आहेत. हा तांत्रिक मुद्दा आहे, हा तांत्रिक मुद्दा आहे. गारकर सरांना काय मुद्दा मांडायचा आहे? भारतीय सर, मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की खानंदे सरांनी तुम्हाला कायद्यातली एक बाजू सांगितली की तुम्ही तिकडे नोंदणी करून घ्या. मी तुमच्याशी पूर्ण सहमत आहे की ते तुम्हाला त्रासाचं होणार आहे, पण मला असं वाटतंय की तुम्ही अजूनही जे झारखंड किंवा MP मधले फॉरेस्ट डिपार्टमेंट आहेत त्यांच्याशी संवाद साधा, त्यांना हे पटवून द्या की हा माल आम्ही तुमच्याकडून खरेदी करून अल्टिमेटली नागपूरमध्ये नेऊन विक्री करणार आहोत. एक प्रकारचं अंडरटेकिंग आमच्याकडे लिहून घ्या. आम्ही ज्या ट्रान्सपोर्टरनी तो माल पाठवतोय नागपूरला त्याची नोंदणी तुम्ही त्याच्यात करा. तर कायद्याप्रमाणे त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला तुम्हाला IGSTच लावावा लागेल, कारण माल झारखंडमधून निघतोय आणि तो नागपुरात येणार आहे हे त्यांच्याकडे पण रेकॉर्डवरती राहील. एकदा ते रेकॉर्डवरती आलं तर ते तुम्हाला IGST लावतील. IGST लावलं की जे सुरुवातीला आपण डिस्कस केलं, महाराष्ट्रातली विक्री CGST SGST होईल, तुम्हाला सेट ऑफ मिळेल. जर तुम्ही पुन्हा तो माल बाहेरगावी पाठवणार असाल, कर्नाटकाला पाठवणार असाल, तर तुम्ही पण IGST लावाल आणि सुरुवातीला भरलेला IGST तुम्हाला कर परतावा म्हणून परत मिळेल. भारतीय सरांच्या बरोबर तिथे आणखीन काही महिला वर्ग आहे ज्यांचे घरगुती गृह उद्योग वगैरे आहेत, त्यांना अजून नक्की क्लिअर नाहीये की त्यांनी बिलं कशी बनवायची, GST कोणकोणत्या गोष्टींवर कसा लागणार आहे. खानंदे सर, तुम्ही जर त्याबद्दल काही माहिती देऊ शकलात. पहिला मुद्दा हा आहे की जर घरगुती व्यवसाय असेल आणि घरगुती व्यवसायाची जर समजा उलाढाल, वार्षिक उलाढाल 20 लाखाच्या खाली असेल, कमी असेल, तर त्यांना नोंदणी दाखला घेणे गरजेचंच नाही, त्यांनी नोंदणी घेण्याची गरजच नाही, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की जर समजा त्यांचा टर्नओव्हर हा पुन्हा उलाढाल, वार्षिक उलाढाल 75 लाखाच्या खाली असेल तर त्यांना कंपोजिशन मिळेल. आणि हे दोन्हीही मुद्दे, एक मुद्दा असा आहे 20 लाखाच्या खाली असेल तर त्यांना घेण्याचीच गरज नाही, दुसरा मुद्दा 75 लाखाच्या खाली असेल तर कंपोजिशन स्कीम अवेलेबल आहे, ज्यामध्ये कराचा दर अतिशय सुटसुटीत आहे. जर ते मॅन्युफॅक्चरर असतील तर 2% असेल, किंवा ट्रेडिंग बिझनेस करत असतील तर 1% असेल. कंप्लायन्स एवढा सोपा आहे की त्यांना पुन्हा दर महिन्याला विवरणपत्र किंवा रिटर्न दाखल करायची गरज नाही, दर 3 महिन्यातून एकच वेळा रिटर्न दाखल करावा लागेल. तर त्यांच्यासाठी हे सुटसुटीत आहे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की समजा 75 लाखाच्या वर जरी असेल आणि त्यांचा सप्लाय जर कंझ्युमरला असेल, फायनल कंझ्युमरला असेल, म्हणजे B2C असेल, B2B नसेल, तर त्या बाबतीत GSTR 1 मध्ये त्यांना टेबल नंबर 7ला फक्त एक सिंगल लाईन मध्ये पूर्ण महिन्याचा सेस टाकायचा आहे. त्यामध्ये त्यांना आणखी दुसरी कोणतीही माहिती द्यायची गरज नाही, B2B नसल्यामुळे. तर घरगुती महिला किंवा घरगुती उद्योग जर असेल ना, तर मला वाटतं त्यासाठी तर याच्यापेक्षा सोपा कंप्लायन्स आणखी असू शकत नाही. बरं, आणि घरगुती प्रकार आपल्याकडे आणखी एक असतो, तो म्हणजे बचत गटाचा मुद्दा आहे. बचत गटाचा टर्नओव्हर खूप मोठा झालाय, कारण त्यामध्ये संख्या जास्त असते. मला वाटतं 25 ते 50 महिलांचा सुद्धा एक गट असतो. मग त्यामध्ये त्या संपूर्ण गटाचं रजिस्ट्रेशन हे एका हेड खाली झालेलं असतं. म्हटल्यानंतर त्यांचा टर्नओव्हर एवढा मोठा असतो, मात्र पर हेड त्यांचा इन्कम जो असतो तो कमी असतो. अशा केसमध्ये आपण काय केलेलं आहे? जर समजा त्यांचा टर्नओव्हर जरी समजा 75 लाखाच्या वर असेल, परंतु त्यांचा जर जो बिझनेस ट्रान्झॅक्शन आहे ते जर B2C असेल, म्हणजे महिला बचत गट एखाद्या सेवा किंवा वस्तू पुरवठा करत असतील आणि ते सामान्य ग्राहकांना असेल, तर सुद्धा
तसाच कंप्लायन्स आहे, कारण सामान्य ग्राहकांना त्या देतात, त्यामुळे त्यांना प्रत्येक इन्व्हॉइसची त्यांना नोंद देण्याची गरज नाही. बेसिकली हे सगळ्यात चांगलं फीचर आहे, कारण जर तुमचं ग्राहकाला दिलेलं इन्व्हॉइस 2.5 लाखाच्या कमी असेल तर तुम्हाला इन्व्हॉइस डिटेल देण्याची गरजच नाही. तुम्ही फक्त एका सिंगल लाईन मध्ये ते पूर्णचे पूर्ण टर्नओव्हर देऊ शकता. तिथे त्यांना म्हणजे टर्नओव्हर मग लिमिट नाही, तुमची टर्नओव्हर लिमिट किती असो. म्हणजे आपण त्यांना सुद्धा इतर जे विक्रेते, जे किरकोळ विक्रेते जे आहेत त्यांच्यासारखं ट्रीट करतोय. पण हे आपण नाही का लक्षात घेतलं की इतर किरकोळ विक्रेता हा एक म्हणजे तो व्यक्ती किंवा त्याचे मूल किंवा त्याचा भाऊ, त्यांचे चार जण असतात ती मोजकी. बचत गटामध्ये 25 ते 30 महिला एकत्र आहेत. ज्यावेळेला त्यांचा इन्कम डिवाइड होतो त्यावेळेला तो म्हणजे खूपच कमी असतो. ही गोष्ट विचारात घेतली नाही का आपण? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी म्हणजे हा सर्वांसाठी लागू आहे. नेहमी ऐकत आलोय की आता जीएसटी आल्यानंतर आम्हाला बुक्स वेगळे ठेवावे लागतील, अकाउंट्स वेगळे ठेवावे लागतील. 2 दिवसाच्या आधीच्या सेमिनारला सुद्धा मला हा प्रश्न आला होता. मी त्यांना सांगितलं की तुम्ही जर पॅन कार्ड होल्डर आहात, कोणीही म्हणजे कोणताही बिझनेसमॅन, तर तुम्हाला जीएसटी हा थोडा एक थोडा मिनिटासाठी आपण बाजूला ठेवू. पण पॅन कार्ड होल्डर असल्यानंतर तुम्हाला तुमचे रेग्युलर बुक्स ऑफ अकाउंट ठेवायला लागतात. तुमची बॅलन्स शीट तुम्ही बनवतात, तुमचं ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवतात. त्यावेळी तुम्ही तुमचे सर्व एक्सपेन्सेस टाकणार, तुमचे सर्व सेल्स टाकणार, परचेस टाकणार. जीएसटी मध्ये सुद्धा हेच करायचं आहे, त्यामध्ये विशेष वेगळं काहीच करायचं नाही. म्हणजे आधी जे तुम्ही बुक्स बनवत होते तेच बुक्स बनवायचे. फक्त जीएसटी मध्ये माहिती देताना काही माहिती तुम्हाला ऍडिशनल द्यायची आहे. आणि महिला बचत गट असेल तर ते बुक्स ठेवणार नाहीत किंवा त्यांना एक्झम्पशन असं काहीच नाही. तर हा मुद्दा खूप असा भीतीचा किंवा असा नाही. जे रेग्युलर बुक्स ऑफ अकाउंट तेच ठेवायचे आहे. फक्त जेव्हा डिटेल्स द्यायचे, आता महिला बचत गटाच्या बाबतीत मी आधी सांगितलं की B2C असेल तर त्यांना वेगळं काहीच द्यायचं नाही, रिटर्न मध्ये सिंपलच द्यायचं आहे. इव्हन जे किरकोळ व्यापारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा लागू पडतो. तर महिला बचत गट म्हणून आणखी विशेष त्यामध्ये आपल्याला कन्सेशन देण्याची गरज सध्या तरी नाही. बरं, ठीक आहे. भारतीयजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. यामधून समाधानी आहात तुम्ही या उत्तराबद्दल? नहीं, इसमें मैडम नहीं, कंपोजिशन स्कीम की बात जो सर ने बताई है, कंपोजिशन वाला एक्सपोर्ट नहीं कर सकता, अपने स्टेट के बाहर नहीं भेज सकता, बाहर से माल नहीं ला सकता, अनरजिस्टर्ड डीलर से माल नहीं खरीद सकता. हम लोग नागपुर में बॉर्डर स्टेट पे बैठे हैं. बॉर्डर स्टेट में हमको मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, ओडिशा, आंध्रा कहीं से भी माल लेना पड़ता है. तो छोटा व्यापारी कंपोजिशन स्कीम में लॉस मेकर है, क्योंकि लोकली खरीदना पड़ेगा उसको. और मेरा ये कहना है, आप जो हमको सजेस्ट कर रहे हैं, ऐसा सजेस्ट हमको करने के बजाय आप नोटिफिकेशन निकाल के इसको खत्म करो विषय को. कारण सर म्हणजे त्यांचं म्हणणं अगदी योग्य आहे. खूप सगळ्या गोष्टी आहेत नागपूर आणि या भागामध्ये किंवा अगदी यवतमाळ, नांदेड या भागामध्ये आपण गेलो, खूप व्यापारी आहेत जे आपलं रॉ मटेरियल नजीकच्या राज्यातनं आणतात, कारण तिथली टॅक्सेशन सिस्टीम वेगळी आहे, स्वस्त पडतं त्यांना तिथे. अशा व्यापाऱ्यांनी काय करायचं? त्यांचा तर लॉसच आहे हा चांगलाच. हा मुद्दा आधी अस्तित्वात होता रेट शॉपिंगमुळे. इव्हन पेट्रोलियम प्रोडक्ट्स बाबतीत तर आम्ही खूप अनुभव घेतला. मुंबईमध्ये पण 5 वर्षाआधी रजिस्ट्रेशन सर्व DN रजिस्ट्रेशनच्या गाड्या फिरत होत्या. रेट शॉपिंगचा मुद्दा हा जीएसटीच्या आधी होताच, तो मान्य करतो. परंतु एक वेळा जीएसटी इम्प्लिमेंट झाल्यानंतर IGST असो, CGST असो, SGST असो, कोणताही कराचा दर कोणत्याही राज्याला जीएसटी काउन्सिलच्या रिकमेंडेशन बदलताच येणार नाही. त्यामुळं जर समजा नागपूरचा व्यापारी मध्य प्रदेशमधून खरेदी करतो किंवा नजीकच्या राज्यातून कुठून करतो, त्याला IGST लागेल. आणि माझा अनुभव आहे, मी म्हणजे 20 वर्ष झाले टॅक्सेशन डिपार्टमेंटला आहे. जो किरकोळ व्यापारी आहे तो मी फार कमी पाहिलं की बाहेरच्या राज्यातून माल आणेल, कारण त्याचे लोकल परचेस असतात. अदरवाईज तो अफोर्डच करू शकत नाही की MP मधून आणि छत्तीसगड मधून माल. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट लागेल त्याला, आणि त्याची गरज असते ना. त्याचे परचेसेस बल्क नसतात, छोटे छोटे परचेसेस असतात. कदाचित भरतीजी म्हणतात त्याप्रमाणे काही व्यापारी असतीलही, तर पण मात्र कंपोजिशन हे फॅक्ट आहे की जर त्याचा जर आउटवर्ड सप्लाय हा इंटरस्टेट असेल तर त्याला कंपोजिशन अलाउड. म्हणजे अगदी नांदेड सारखा जर विचार करायचा झाला, नांदेडला मी स्वतः जाऊन आलेले, तिथले काही व्यापारी सांगतात की आम्हाला जर रॉ मटेरियल खरेदी करायचं असेल तर आम्ही मुंबई पुण्याकडे धाव घेत नाही, आम्हाला हैदराबाद जवळचं वाटतं. अशा वेळेला त्यांनी काय करायचं? त्यांना मोठी जवळची मार्केट ही तिथली बाहेरच्या राज्यातलीच आहे. अशा वेळेला त्यांनी काय करायचं?
पण कंपोजिशन मध्ये फक्त आउटवर्ड सप्लायच्या बाबतीत OMS ची कंडिशन आहे, म्हणजे त्यांनी बाहेर विकू नये हे आहे, पण आणताना त्याला अडचण नाही आहे. पण त्यांनी बनवलेल्या मालाला सुद्धा त्यांना मुंबई पुण्यात जाऊन विकण्यापेक्षा हैदराबादला जाऊन विकणं सोपं आहे ना त्यांना. हा, मग त्याला कंपोजिशन घेता येणार नाही, कारण त्यामध्ये टेक्निकल इश्यू आहेत. कंपोजिशन जर अलाउ केलं तर ऍक्च्युअली IGSTचा सेटअप असा आहे, हा फीचर आहे IGSTचा. आजपर्यंत भारतामध्ये कॅस्केडिंग इफेक्ट हा सगळ्यात महत्त्वाचा इनडायरेक्ट टॅक्सेस मधला एक त्याला बद्दल अडचण म्हणा किंवा आणखी इव्हिल म्हणा, आज ते आपण काढतोय. आणि ते काढताना जर समजा कोणत्याही राज्यातून कोणत्याही राज्यामध्ये माल गेला तर त्यासोबत IGSTचा फ्लो जातो, आणि जर कंपोजिशन मध्ये गेलो तर तो फ्लो जाणारच नाही. आणि म्हणून हा कंपोजिशनचा बेसिक फीचर काय की जो लोकल विकतो, जो ज्याच्याकडे दुकानामध्ये 1000-1200 वस्तू आहे, ज्याला हे कठीण आहे सर्व मेंटेन करणे टॅक्स रेट वाईज आणि हे, आणि तो ग्राहकांना, लोकल ग्राहकांना विकतो. कंपोजिशन स्कीमचं फीचर हे आहे. आता त्यामध्ये आणखी आपण आउटवर्ड सप्लाय जो आहे तो इंटरस्टेट जर ठेवला तर मग त्याचा जो मूळ मुद्दा आहे तो गावाच निघून जाईल. बरं, आपण औरंगाबादला जाऊया. मला वाटतं भारतीयजींचे काही किराणा मालाच्या संदर्भातले प्रश्न होते. औरंगाबादला सुद्धा निलेश सेठी आहेत, त्यांच्यासोबत काही किराणा व्यापारी आहेत. सेठीजी, आपले प्रश्न विचारा. मी औरंगाबादून बोलतो मॅडम. आपल्याला म्हणजे सर्वात अगोदर सरकारने जीवनावश्यक वस्तू याच्यावर GST लावला, आणि त्याच्यात लावला तर खरी, पण त्याच्यात 5%, 12%, 18%, 28% असे सगळे दर लावले, आणि ब्रँडेड नॉन ब्रँडेड ही संकल्पना आणली. या सर्वामुळे जे व्यापारी वर्ग आहे तो संदर्भ याच्यात टोटल कन्फ्युज्ड आहे की काय करायला पाहिजे आणि कसं करायला पाहिजे. ब्रँडेड अनब्रँडेड ही संकल्पना कुठून आली हेच कळत नाही. गहू, साखर, तांदूळ, डाळी हे सगळ्या टोटल वेगवेगळ्या, म्हणजे जे नॉन ब्रँडेड त्यांना काहीच नाही आणि जे ब्रँडेड आहे त्यांना 5%. तर याच्यामुळे इन्स्पेक्टर राज सुद्धा वाढेल असं आम्हाला वाटतंय. आनंद सर, भीती व्यक्त केली. नाही, हा परवा मुद्दा मी क्लिअर केला. ग्रेन मर्चंट असोसिएशन मध्ये गेलो होतो, त्यावेळी त्यांना स्पेसिफिकली सांगितलं. कायद्याचा अर्थ हा, गारकर साहेब मला वाटतं तुम्ही माझ्याशी सहमत असाल, कॉमा जरी टाकला तरी बदलतो. आणि यू कॅनॉट चॅलेंज द प्रुडेंटनेस ऑफ द लेजिस्लेचर. लेजिस्लेचरने जे दिलंय ना त्याच्या बाहेर आपल्याला जाऊन वाचता येत नाही कोणाला. गैरसमज काय झालाय की एक्साइज मध्ये जे काय ब्रँड आहे त्याची डेफिनेशन होती रजिस्टर्ड ऑर नॉट. ही क्लिअर कट डेफिनेशन होती. म्हणजे ब्रँड, तुम्ही कोणतंही नाव, एखादं पॅकेट बनवलं त्यावर काही नाव टाकलं तो ब्रँड झाला, कारण रजिस्टर्ड ऑर नॉट हा शब्द होता. आपण जर काळजीपूर्वक आता GST काउन्सिलने जे रिकमेंड केलेले किंवा टॅक्सेशनचे रेट आहेत त्यामध्ये हा शब्द परफेक्ट आहे की युनिट कंटेनर अँड रजिस्टर्ड. म्हणजे याचा अर्थ काय की तुमचा ब्रँड जर रजिस्टर्ड असेल किंवा तुम्ही अप्लिकेशन केलेलं असेल, कारण तो इफेक्ट जो येतो ना तो फ्रॉम द डेट ऑफ रजिस्ट्रेशन अप्लिकेशन येतो. तर त्यामुळं जर समजा तुमचा ब्रँड हा रजिस्टर्ड असेल किंवा तो ऍप्लिकेशन केलं असेल तरच तो 5%चा रेट अट्रॅक्ट होतो, अदरवाईज होणारच नाही. त्यामुळे कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही. साधारणतः तुम्ही कोणत्याही वस्तू रिपॅक केल्या आणि त्याच्यावर तुमचं ब्रँड जरी असलं पण ते रजिस्टर्ड नसलं तर तो 5% दर हा अट्रॅक्ट होणार नाही. सध्याचं इंटरप्रिटेशन मला वाटतं गारकर साहेब बरोबर आहे, हेच आहे. जे म्हणतायत ते पूर्ण तथ्य आहे त्याच्यात. कारण आपल्याकडे जेव्हा BSTचा कायदा लागू होता त्यावेळेला हसमुख राय अँड कंपनी चहाची जी आहे त्याच्या संदर्भात हा ऑलरेडी किस्सा आणि तो ऑलरेडी निर्णय बॉम्बे हायकोर्टाने दिलेला आहे. परंतु तरी देखील जी व्यापाऱ्यांच्या मनात भीती आहे ती आजच्या तारखेला सर अशी आहे की मध्यंतरीच्या काळात फूड आणि पॅकिंगचे पण काही नियम बदललेत. आणि त्याच्यामध्ये ही संकल्पना आलेली आहे की आता तुम्ही जेव्हा खाद्यपदार्थ हे कमी क्वांटिटीच्या याच्यात रिपॅक करून विकतात तेव्हा तिथे कोण रिपॅक करतंय त्याचं नाव. इव्हन आपण जर मुंबई सारख्या ठिकाणी पण जर आज गेलो सहकारी भांडारात, आज रिलायन्सच्या आधिपत्याखाली ती सहकारी भांडार आहे, तर त्यांचं कंपल्सरी रिलायन्स हे नाव येतं त्या ब्रँड. आता जसं जर म्हणाले की एकदा ते रजिस्टर्ड नाव असेल की बट नॅचरली 5%. म्हणजे थोडक्यात तुम्ही असं म्हणताय की एखाद्या शेतकऱ्याकडनं रिलायन्सने 100 किलो गहू घेतला आणि स्वतः तो 1-1 किलोच्या पॅक मध्ये विकला तर त्या प्रत्येकावरती त्यांना 5% GST भरावा लागेल. मला असं वाटतं की जसं सर म्हणाले तसं की अल्टिमेटली वी कॅन नॉट गो बियॉन्ड द 4 कॉर्नर्स ऑफ लॉ, कारण त्यांनी त्यांच्या विजडम मध्ये हा कायदा पास केलाय. परंतु त्यांना या सगळ्यांकडून एक रिप्रेझेंटेशन जायला पाहिजे की आजची गृहिणी, आज तुम्ही आहात, तुम्ही जेव्हा बाहेर जाऊन काम करता तेव्हा बट नॅचरली यू आर इंटरेस्टेड इन गेटिंग
सॉर्टेड फूड ग्रेन्स की तुम्ही फक्त ते पॅक उघडणार आणि घरी वापरू शकणार. तिथे आता तुम्ही पुन्हा डाळ तांदूळ निवडायला बसणार नाही घरी जाऊन. हो. आणि त्या कन्सेप्टमधनं रिपॅकिंग, ब्रँडिंग या सगळ्या कन्सेप्ट आलेल्या आहेत. तर बदलत्या काळाप्रमाणे आपण एक थोडासा फेरविचार करायला पाहिजे असं मला पर्सनल लेवलवरती वाटतं. बरं, निलेश सेठी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. समाधानी आहात या उत्तरावरती तुम्ही? मॅडम अजून माझा हॅलो मॅडम, हॅलो, हा विचारा, तुमचा आणखी काही प्रश्न असेल तर विचारा. हॅलो, हा मॅडम, याच्यात सरकारचा दुपट्टीपणा नाही का? एक तर सरकार म्हणते की तुम्ही ब्रँडेड पॅकेज वस्तू विका, आणि आता जर त्याच्यात म्हणजे पॅक म्हणजे ब्रँडेड जे झालं त्यांना 5% आणि नॉन ब्रँडेडला 0%. तर याच्यात सरकारचा याच्यात डबल हे होत नाही का साध्य? म्हणजे टोटल सरकार याच्यावर एकदा आम्हाला म्हणतो की तुम्ही पॅकिंग वस्तू विका आणि पॅकिंगवर 5% टॅक्स लावतात. नाही, मला वाटतं सेठी साहेब, मी पुन्हा विनंती करतो. मुद्दा हा आहे की रजिस्टर ब्रँड असेल तरच त्याला 5% अट्रॅक्ट होईल. अदरवाईज तुम्ही ब्रँडेड विका, परंतु जर तो ब्रँड रजिस्टर्ड नसेल तर त्यावर 5% अट्रॅक्ट होणार नाही. सध्याचं इंटरप्रिटेशन हे आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांनी त्याची काळजी करायची गरज आहे. दुसरी गोष्ट काय, किरकोळ व्यापारी जो आहे तो स्वतः पॅक करणं फार कठीण आहे. मला वाटतं शाहसाहेब, हा जे काय ब्रँड आहेत आणि जे अफोर्ड करू शकतात त्यांच्यासाठीच हा 5%चा दर आहे जो रजिस्टर्ड ब्रँड आहे. अदरवाईज बाकी सिच्युएशनमध्ये तो टॅक्स लागणारच नाही. त्यामुळे दुटप्पी वगैरे असण्याचा प्रश्नच नाही. मला वाटतं सुनील शहाना मगाचपासून मला तेच बोलायचं होतं. हे जे बोलतायत ना ते नॉन ब्रँडेड आणि ब्रँडेड, आमच्या इथे म्हणजे रिटेल किरकोळ व्यापाऱ्यांचा सुद्धा तोच प्रॉब्लेम आहे. कर कोण भरतोय? जो सिस्टम मध्ये आहे, पण सिस्टमच्या बाहेर जो आहे तो कर त्याला काहीच लागत नाहीये. दुकानाच्या बाहेर जो माणूस आहे त्याला काहीच लागत नाहीये. उदाहरणार्थ सगळेच फेरीवाले, म्हणजे स्ट्रीट शॉपिंग ज्याला आपण 100% त्यांना काहीही म्हणजे एक पैसा लागत नाही. इनफॅक्ट त्यांना प्रशासन काय कुठल्या तरी मार्गाने साथ सुद्धा देते. ज्या पद्धतीने हे वाढत चाललंय, म्हणजे इथं मरतोय कोण? व्यापारीच म्हणून. नाही, पण मला एक सांगा, हे जे स्ट्रीट शॉप्स वाले आहेत त्यांचा टर्नओव्हर 20 लाख एवढा आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे? 100% काहीच म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणून तर ती वाढ चालू झाली ना, नाहीतर हे वाढलं नसतं. बर, आणि मग ते त्यातला कोणीही रजिस्टर्ड नाहीये असं तुम्ही कोणीही म्हणताय? रजिस्टर्ड नाहीये. इनफॅक्ट जर तुम्हाला ते कुठलं नोटबंदी वगैरे जे काय झालेलं, त्या डोस्यावाल्याला पकडलं, किती करोड वगैरे आपण ऐकलेलं. घाटकोपरला काहीतरी पकडलं, गुजरातला तो भजीवाला होता त्याला पकडलं, चहावाल्याला पकडलं. हे कधी पकडले? जेव्हा त्यांना ते बदली करायला गेले आणि असं सगळं झालं तेव्हा पकडले. बर, एव्हरीवन नोज द फॅक्ट. गारकर सर, काय करता येईल आपल्याला याच्यामध्ये? काही उपाय दिसतोय का? नाही, म्हणजे कायद्याच्या चौकटीत उपाय काय नाही. कारण फेरीवाला आहे, त्याच्याकडे स्वतःचं असं कोणतंही दुकान किंवा एस्टॅब्लिशमेंट नाही. आणि जर त्याच्याकडे एस्टॅब्लिशमेंट नसेल तर आपल्या कायद्यात अशी तरतूद आहे की त्याला रजिस्ट्रेशन नंबर देता येऊ शकत नाही. कारण तुम्ही जर रजिस्ट्रेशन घ्यायला गेलात तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट ज्या काही रिक्वायरमेंट आहे, तुमचा पॅन नंबर पाहिजे, तुमचं प्लेस ऑफ बिझनेसचं प्रूफ पाहिजे आणि त्याचं इलेक्ट्रिसिटीचं बिल पाहिजे. तर या सगळ्यातून तो पळवाट शोधतोय. पण मला असं वाटतं की याच्यावरती सरकारने विचार करणं किंवा याच्यावरती नियंत्रण आणणं हे त्यांच्या हातात आहे. आजच्या जीएसटीच्या कार्यक्रमात त्याच्यामुळे टू माय नॉलेज काही फरक पडत नाही. आनंदे सर, त्यांनी बॉल तुमच्या कोर्टात ढकललेला आहे. हरकत नाही. महत्वाचा मुद्दा काय आहे की हा एक सेल्फ कम्प्लायन्स आहे. नोंदणी दाखला घेणे हा सेल्फ कम्प्लायन्स आहे. काही लोकांचं मत असं असतं की नोंदणी दाखला घेतला म्हणजे मला कम्प्लायन्स येतील, मग मी नोंदणी दाखला घेत नाही. पण शाहसाहेब, मी सांगू इच्छितो की आज जीएसटी इम्प्लिमेंट केल्यानंतर फार कठीण आहे तुम्हाला टॅक्सनेटच्या बाहेर राहणे आणि व्यवसाय करणे. कारण तुम्ही कॉम्पिटिटिव्ह राहणार नाही. आज दुपारी पण तो मुद्दा मी मांडला की जर समजा तुम्ही काही गोष्टी खरेदी करता त्यावर तुम्ही जीएसटी भरता आणि जेव्हा तुम्ही विकता तेव्हा जर तुम्ही नोंदणी नसेल तुमची तर तुम्हाला तुम्ही जो 18% भरलेला आहे त्याचा तुम्हाला परतावाच मिळणार नाही. म्हणजे तुमच्या वस्तूच्या किमतीमध्ये तो ऍड करावा लागेल आणि जो व्यापारी नोंदणी घेतो त्याला तो पूर्ण परतावा उपलब्ध असल्यामुळे तो आज नोंदणी दाखला असल्यामुळे तो जास्त कॉम्पिटिटिव्ह राहू शकतो नोंदणी दाखला न नाही. पण मला एक सांगा की आता आपण रस्त्यावरचे हे जे विक्रेते आहेत त्यांचा आपण विचार करतोय, बरोबर, नोंदणी दाखला आणि हे सगळं रिव्हर्स क्रेडिट आणि ह्या सगळ्याच्या गोष्टी आपण करतोय. बरोबर.
त्यांच्याकडे जर त्यांची स्वतःची एस्टॅब्लिशमेंटच नाहीये तर ते आज ते कम्प्युटराइज बिल उभं कुठून करणार? त्यांना आपण ट्रॅक कसे करणार की ते जो माल खरेदी करतायत त्याच्यावरून ट्रॅक करणार की आणखीन काही सिस्टीम आहे? आता मी तो मुद्दा पुन्हा मांडतो की रस्त्यावर जे विक्रेते आहेत, आपण गारकर साहेब जेव्हा खरेदी करतो, आता आपण एक एक डिटेल बघूया. शहासाहेबांना तो प्रश्न विचारेल पुन्हा की मी जर कपडे घ्यायचे असतील तर मी कधीही स्ट्रीट वेंडर कडून घेणार नाही. त्याची 2-3 कारणं आहेत. म्हणजे मी ते स्वस्त आहेत म्हणून घेतोय असातला भाग नाही, पण मला त्याच्याबद्दल शाश्वतीच नाही, कारण तो स्ट्रीट वेंडर आहे. त्यांना आज दिलं तर उद्या कुठे मिळेल मला माहिती नाही. त्यासाठी मी विश्वास ठेवेल की मी एखाद्या दुकानात जाईल, आणि हे बऱ्याच गोष्टीमध्ये लागू पडतं. तुम्ही स्ट्रीट वेंडरची ही बघा कॅटेगरी काय, साधारणतः ते फूड्स असेल, फ्रुट्स असतील, ह्या गोष्टी ते विकतात. अदरवाईज बाकीच्या गोष्टी ज्या नाही, म्हणजे आता स्ट्रीट्सच्या बद्दल मी वैयक्तिक माझा अनुभव सांगते. मी ज्या वेळेला मला जीन्स सारख्या गोष्टी घ्यायच्या असतात, मी ब्रँडेड घेते, शॉपमध्ये जाऊन घेते. पण मला ज्या वेळेला टी शर्ट घ्यायचा असतो ज्याच्या फिटिंगची मला फार काळजी नसते, मी तो जाते आणि स्ट्रीट्सवर घेते. कारण मला दुकानामध्ये तो 400 रुपयाला पडतो आणि स्ट्रीट्सवर मला तो 100 रुपयाला पडतो. 1/4 किंमत होते. आणि ते तुम्ही 10-15 घेणार काहीच प्रॉब्लेम नाही. ऍब्सोल्युटली. आणि मी त्याच्या क्वालिटी बरोबर कॉम्प्रोमाइज करायला तयार असते, कारण 2 महिन्यात वापरून मी तो फेकून देणार. त्याच्याबद्दल काय, असा त्यांचा बिझनेस वाढतोय. आणि या गोष्टीसाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की जसा जसा जीएसटी डेव्हलप होईल तसा तसा आम्हाला अनेक सोर्सेस मधून इन्फॉर्मेशन मिळणार आहे. ते आज डिस्क्लोज करता येणार नाही. तर ज्यावेळी अशी इन्फॉर्मेशन आम्हाला मिळेल तेव्हा आता अधिकाऱ्यांना हे अधिकार मिळत आहेत की ते स्वतः फोर्सफुली रजिस्ट्रेशन करू शकतात एखादं. म्हणजे नॉट नेसेसरी की त्यांनी घ्यावं आणि आमच्याकडे अर्ज करावा. आम्ही स्वतः असे जर इन्फॉर्मेशन आम्हाला, आता ते सोर्सेस मला डिस्क्लोज करता येणार नाही, पण ते अवेलेबल होतील. आणि जसे जसे ते टूल्स आमच्याकडे येतील, कारण जी काय जीएसटीएन आहे त्या जीएसटीएन वर पूर्ण भारतामधून माहिती येणार आहे, आणि त्याच्या आधारे 100% ह्या गोष्टींना भविष्यात हळूहळू चेक बसेल, ते मी अश्योर करू शकतो. भरतियाजी, आता आपली ही चर्चा झाली, माझी खरं तर वेळ संपत आलेली आहे. मला तुमच्याकडे हा प्रश्न घेऊन यायचे की आता काही उत्तरं मिळालेली आहेत आणि सर जसं म्हणतायत की यामध्ये अन्याय होणार नाही कुठून तरी, आणि तुम्ही जसे काही टेक्निकल क्वेरीज काढलेले आहेत, चर्चेअंती असे प्रश्न सुटू शकतात. तुम्हाला समाधान वाटतंय का की जी काही आता त्यांनी उत्तरं दिलेली आहेत? देखिए, अपने माननीय अधिकारी लोग हैं एंड दे आर वेरी सपोर्टिव टू अस, नो डाउट. मगर सवाल ये है, कानून बनाने वाला काउंसिल है, काउंसिल को ये बातें समझेगी क्या? हमें ये कंपोजिशन की बात करते हैं, छोटे मैन्युफैक्चरर्स भी कंपोजिशन में आ रहे हैं. हमारे जैसे लोग हैं, नागपुर के आसपास मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ के पांडुरना है, राजनांदगांव है, छिंदवाड़ा है, ये लोग सब नागपुर से खरीदते हैं. अब ये छोटा कंपोजिशन का व्यापारी इनको माल बेच ही नहीं सकेगा. आइडल कंडीशन में बात करना अलग होता है. आपने महिला बजट घट की बात की. अरे आप एक नोटिफिकेशन निकालिए, महिला बजट घट को माफ करिए. आप कंपोजिशन स्कीम वाले को 20% OMS बेचने की परमिशन दीजिए. आप पॉजिटिव करिए ना, नेगेटिव क्यों रखते हैं? ये नहीं कर सकते, ये नहीं कर सकते, ये नहीं कर सकते. भारतीय जी, तुम्ही हा खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे की जीएसटी वरती आपल्याला वाटचाल करताना सकारात्मक विचारानेच करायला हवी आहे. आणि मला वाटतं खानंदे सर अग्री करतील की जसजसं याचं इम्प्लिमेंटेशन होत जाईल, आज मध्यरात्रीपासून सुरुवात होते, तसतशा टेक्निकल गोष्टी, टेक्निकल प्रॉब्लेम्स काय आहेत ते समोर येते. आणि खानंदे सर, तुम्हाला एक छोटीशी फक्त माहिती देते. आज आमच्या चर्चेमध्ये सलग 3ऱ्या दिवशी किराणा व्यापारी येतात आणि 3ही दिवस त्यांनी हाच प्रश्न विचारलाय की ब्रँडेड आणि नॉन ब्रँडेडचं काय. त्यांना हा क्लिअर नाहीये. 3ही दिवस आपण त्यांना उत्तर दिलं. 3 दिवस वेगवेगळ्या ठिकाणचे. थोडक्यात एंड ऑफ द स्टोरी असंच आहे, मॉरल ऑफ द स्टोरी, की त्यांच्यामध्ये अवेअरनेस कमी पडतोय. सो विभागांनी कुठेतरी अगदी ग्रासरूटला जाऊन हा अवेअरनेस करणं गरजेचं आहे. लोक गोंधळलेत, लोक घाबरलेली आहेत. जीएसटीचा आपण बाऊ करण्यात अर्थ नाहीये. जीएसटी ही कर प्रणाली आहे, तिचा थोडासा अभ्यास करून तिची योग्य अंमलबजावणी केली तर पारदर्शकता नक्की येईल, आणि तीच आपल्या सगळ्यांना अपेक्षित आहे. या चर्चेसाठी सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.